नमस्कार मंडळी. जिग्याचा किल्ला बनवत असताना महाराजांच्या विषयी खूप सारे मनामध्ये विचार येत होते. शिवजयंती आली की बघा ना, सगळीजण म्हणत असतात की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. अशा सगळ्या महाराष्ट्रामध्ये या घोषणा घुमत असतात. पण खरंच राजे जन्माला आले तर राजांनी काय काय पाहायला मिळाले किंवा काय काय पाहिलं असतं याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. आज महाराष्ट्रात असे अनेक जण आहेत जे स्वतःला रायगडचा हुजऱ्या, शुभाचा वाघ, स्वराज्याचा मावळा अशी बरीचशी विशेषणं लावून घेतात. पण त्यांचे आश्रम पाहिले तर त्यांना राजे काय शिक्षा देतील हे इतिहासातच डोकावून पाहिलं की कळेल. मंडळी, विचार करायला गेलं तर खरंच शिवाजी महाराजांचे हे मावळे महाराजांचे गुण घेऊन फिरतात का? मी कित्येक मुलं अशी पाहिली आहेत की राजमुद्रा गळ्यात घालून फिरतात आणि तोंडात मात्र गुटखा नाहीतर तंबाखू असतो. किल्ल्यावर जाऊन दारू पिऊन धिंगाणा घालतात. शिवजयंतीच्या आदल्या रात्री जोरजोरात हॉर्न वाजवत फिरवत असतात. हा प्रकार पाहायला राजे खरंच पुन्हा जन्म घेतील का हो? राजांनी पूर्ण आयुष्य खर्च करून जीवाचं रान करून जे हिंदवी स्वराज्य उभारलं त्या स्वराज्याची अभेद्य भिंत म्हणजे सह्याद्री. सह्याद्रीवर स्वकष्टाने बांधलेले गड किल्ले. आज या गड किल्ल्याची अवस्था काय आहे, आपण तिथे जाऊन काय करतो, हा सगळा प्रकार पाहायला राजे खरंच पुन्हा जन्म घेतील का हो? राजे तुम्ही गाडीच्या पुढच्या नाही तर मागच्या काचेवर, मागे नंबर प्लेट खाली, घराच्या दारावर, टेबलावर, चौकामध्ये, मोबाईलमध्ये, कव्हरवर, टी शर्टवर, बॅनरवर, देव्हाऱ्यात, ऑफिसात, निवडणूक अजेंड्यावर, झेंड्यावर, भाषणात आणि योजनात महाराज तुम्ही समधीकडे आहात, पण आचरणात आणि कर्तृत्वात किती, आकडा तुम्ही मात्र मोजून सांगा तेवढा. राजे कुठे हरवलाय तो अत्याचाराविरुद्ध पेटून उठणारा मावळा? कुठे हरवलाय अन्यायाविरुद्ध उसळणारा मावळा? कुठे हरवलाय तो पराक्रमासाठी उफळणारा मावळा? आणि कुठे हरवलाय तो चरित्र आणि चारित्र्य संपन्न मावळा? राजे जन्म घ्या तुम्ही जन्म घ्या, राजे पुन्हा जन्मास या. शिरी शिरपेच हाती समशेर शोभती, अश्वरूढ होई राजा शिवछत्रपती. हे राजे तुम्हा हिंदू हृदय पुकारती, भगवा धरून हातात या. राजे तुम्ही पुन्हा जन्मास या, राजे तुम्ही पुन्हा जन्मास या. माफ करा राजे, स्पष्टच जरा बोलतो. राजे तुम्हाला डोक्यात कमी आणि डोक्यावर जास्त घेतलंय. राजे तुमचा काळ आणि आजचा काळ यांच्यात टकमक टोकाच्या उंची एवढं अंतर मात्र खरं पडलंय. विचार पटले असते तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.